नमस्कार मंडळी, आज आपण बनाई राहणो सांबर. तर 1 कप तुरनी डाळ लेल शे, भोपळा लिदा 100-150 ग्राम तो कापी लिदा, 2 टमाटा कापी लिदात, 1 कांदा कापेल शे आणि बटाटा साल काढीसन तो पण कापी लेवाना. तुरनी डाळ स्वच्छ धुईसन कुकरमा टाकानी, कांदा बटाटा टमाटा भोपळा टाकी लेवाना आणि मस्त तेल टाकाना, थोडंसं पाणी टाकाना, 2 कप आणि झाकण लाईसन 2-3 शिट्ट्या कर लेवाना मध्यम आचवर. कुकर थंड व्हायना का झाकण उघडीसन डाळ चांगली घोटी लेवानी. गॅसवर कढई ठेवानी, 2 पळी तेल टाकानं, अर्धा चमचा मोहरी, जिरं, 10-12 कढीपत्ताना पानं, 1.5 चमचा आलं लसूणनी पेस्ट टाकानी, 1/2 चमचा हिंग टाकाना, परताई लेवानं. 1/2 चमचा आता हळद टाकानी, 1.5 चमचा 2 चमचा लाल तिखट, 3-4 चमचा सांबर मसाला टाकाना, चांगलं परताई लेवानं आहे ना. मग सुक्या मिरच्या बी टाकेल शेतीस मी. मसाला परताई घ्याय का त्यानं मग आपण घोटेल डाळ टाकानी, 2 ग्लास पाणी टाकानं, चवपुरतं मीठ टाकानं, 2-3 चमचा चिंचना कोळणी तर चिंचणी चटणी तर आमसूल टाकाना, 4-5 बारीक कापेल कोथिंबीर टाकानी, 10-12 मिनिट चांगलं सांबार उकळाई लेवानं आपलं